श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचं हे माई बाल सदन आहे. इथे आपली 16 मुलं राहतात आणि त्यांचं जेवणखाण हे सगळं इथेच बनवलं जातं. परंतु आखातात चाललेल्या युद्धामुळे आमच्याकडे येणारा LPG गॅस जो आहे तो गॅस आम्हाला मिळणं बंद झालेला आहे आणि तो गॅस कधी मिळेल माहीत नाही. मग मुलांना आम्ही उपाशी ठेवू शकत नाही. मुलांचं जेवण हे बनलंच पाहिजे. तेव्हा आमचे दाभोळकर आणि शलाका या दोघांनी मिळून एक आयडिया काढली की आपण आता चूल मांडायची. तर अनेक वर्षापूर्वी आम्ही ऐकलं होतं की चुलीशिवाय स्वयंपाक बनत नव्हता. पण आता आम्ही किती मॉडर्न जरी झालो तरी परत चुलीकडे गेलो. म्हणजे आखातातल्या युद्धाने आम्हाला परत चुलीकडे नेलं. हे एक आश्चर्य म्हणण्यापेक्षा एक नियतीचा खेळ आहे की आम्ही किती मॉडर्न झालो तरी आपल्या ज्या नैसर्गिक कृती आहेत, त्या नैसर्गिक ज्या वस्तू आहेत त्याचा आपल्याला परत उपयोग करावा लागतो. आता ही दर्शना स्वयंपाक करताना चुलीसमोर बसून जे आपण जुन्या काळामध्ये पाहिलं आहे की चुलीसमोर बसून स्त्री स्वयंपाक करत असते आणि तो स्वयंपाक किती चवदार होतो ते आज सगळ्यांना जाणवत असेल. कारण चुलीवरचा स्वयंपाक हा आजकाल लोकांची फॅशन झालेली आहे. लोकांची फॅशन म्हणजे काय की चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे त्याला हॉटेलमध्ये आपण गेलो तर चुलीवरचा स्वयंपाक खायला दिला तर त्याची किंमत डबल होते. आता ह्या स्वयंपाकाचं आपण काय म्हणतात ते वर्णन जर केलं तर लाकडं आम्ही कुठून आणतो? जंगलामध्ये इकडे सुकी असलेली मुलं जमा करून घेऊन येतात आणि ही लाकडं आणून धूर न होता चवदार स्वयंपाक लाकडाच्या आणि कोळशाच्या मदतीने पेटवून बघा ती आमटी तयार झालेली आहे. इकडे भाजी तयार झालेली आहे. कढईमध्ये चांगली भाजी, चुलीवरची भाजी, चुलीवरची आमटी, चुलीवरच्या चपात्या आणि चुलीवरती भात आता लावलेला आहे. दर्शना त्याच्यामध्ये अग्नी कसा व्यवस्थित राहावा त्यासाठी लाकडं टाकून अग्नी प्रज्वलित करत आहे. त्यामुळे माई बाल सदन गॅस नसला तरी पोट भरण्यासाठी चुलीवरती स्वयंपाक करून आपलं पोट भरत आहे. तरी सरकारने आम्हाला लवकरात लवकर गॅस द्यावा आणि आमच्या इतर लोकांपेक्षा त्या अशा संस्थेला गॅसची किती गरज आहे हे जाणून आम्हाला गॅस देतील अशी अपेक्षा आहे. माई बाल सदनमध्ये जेव्हा गॅस मिळाला नाही किंवा गॅस आमचा संपलेला आहे असं मला दाभोळकरांनी सांगितल्यानंतर म्हटलं पुढे काय, आता आपण कसं करायचं? तेव्हा मग मी शलाका आणि दाभोळकरांना विचारलं पुढे काय करायचं. तर दाभोळकर म्हटले शलाकाताईने काय तुम्हाला काय सुचलं काय करायचं? काय सुचलं, तिथून विटा आणल्या, चूल मांडली, मुलांना घेतलं, चूल मांडली, लाकडं वगैरे घेऊन आलं आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली आम्ही. मग आता तुम्हाला जुना काळ आठवला का? जुना काळ आठवला. तुमच्या चांगलं वाटतं आता. नाही, तुमच्या काळात तुम्ही चुलीवर कधी स्वयंपाक केलेला? हो, थोडं गावी करायचे आम्ही. काय करायचं ना. मग आता तो मॉडर्न युगमध्ये चूल स्थापन करून स्वयंपाक करताना शक्यच नव्हतं. चूल शक्य नव्हतं. पण त्या विटा पण तुम्हाला अशा मस्तपैकी त्रिकोणी मिळाल्या. प्रॉपर चूल होईल अशी ती चूल झालेली आहे. मग ही चूल तुम्ही पेटवताना तुम्हाला असं वाटलं का की लाकडं कशी मिळतील? हा, तेच विचार होता, कशी भेटणार. मग आम्हाला आजीने दिली, पाटलांच्या आजीने, पाटील आजीने लाकडं. बाबा खूप टेन्शन मध्ये होते. आता काय करायचं म्हटलं बघू आता आपण काहीतरी करू. अच्छा. मुलं पण चांगली मदत केली, आपण आणलं सगळं आणि व्यवस्थित झालं. उपाशी नाही राहिलो आपण. हा. आणि दर्शना, तुला चुलीसमोर बसून स्वयंपाक करताना काय जाणवलं? म्हणजे तुला कसं वाटलं? मला असं म्हणजे घरातल्या सारखं जसं मी घरी बनवते तसंच मला इथं पण बनवायचं वाटलं. बनवते. वा. तर अशा प्रकारे आमच्या माई बाल सदनमध्ये तुम्हाला ही चूल मांडताना आणि चूल पेटवताना काय वाटलं आणि कसं वाटलं?
ही कल्पना परत पहिली शलाका मावशींच्या डोक्यात आली. त्या मला बोलल्या अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण चूल मांडूया. हे चुलीसाठी लाकडं तोडायला आमच्याच आश्रमातली मोठी मुलं लोकेश, रिमॉन, पार्थ, कार्तिक यांनी खूप मदत केली. त्यांनी लाकडी कुऱ्हाडी आणि कोयत्यानी लाकडाचे तुकडे करून आणले, मावशींना दिले. त्यामुळे ते आता सगळे शाळेत गेले, हे दोघे इथे आहेत. त्या मोठ्या मुलांचं खूप सहकार्य मिळालं. या लाकूड तोडायचं काम मला जमणारच नाही, मला ताकद नाही. पण ह्या मुलांनी सांगितलं आजोबा काय काळजी करायची नाही, आम्ही लाकडी आजूबाजूच्या जंगलातली त्या आजीने लाकडं आणली, तोडली, तुकडे गेले. आणि अशाने सगळ्यांच्या सहकार्याने चूल पेटली. चूल पेटलेली आहे आणि अव्यात सुरू आहे. हे नवीन चूल आपला गॅस संपला तेव्हा तुम्हाला भीती वाटली का आता जेवायला कसं मिळणार आपल्याला? आधी वाटली होती. अशी वाटली होती? मग आम्ही गेलो पण होतो सिलेंडर आणायला, पण तिकडे माहिती पडलं की भेटणार नाही म्हणून. हां. मग आता या लोकांनी आयडिया लावून चूल बनवली, मग चाललंय सगळं. मग तुम्हाला आनंद मिळतो जेवणाचा? हो. चवीमध्ये बदल पडला? हो, चांगलं.